माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाचं औचित्य साधून राधानगरी पंचायत समिती कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं पंचायत समितीच्या सभागृहात विविध कृषी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भात, नाचणी आणि भुईमूग पीक स्पर्धेत राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकाचंही वितरण करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना राधानगरी पंचायत समितीचे सभापती आर.वाय. पाटील यांनी पारंपरिक शेतीचा समृद्ध वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती उत्पादनात निश्चितच वाढ होईल असं सांगितलं. पंचायत समिती कृषी अधिकारी ए.बी. मगदूम यांनी शेती उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याची बाब अधोरेखित करत खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त केली. तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धती स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. दापोली कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर शैलेश कुंभार यांनी भात लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. यावेळी उपसभापती अश्विनी चौगले, सदस्या पूनम पाटील, गटविकास अधिकारी भरत चौगले, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद मोरे, कृषी विस्तार अधिकारी शंकर पाटील, मंडल कृषी अधिकारी अनिल भोपळे, गुण नियंत्रण अधिकारी प्रतिभा पाटील, आत्माचे सुनील कांबळे, एम.एस. शिनगारे, सुनील आपटे, संतोष शहाडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.